श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. हिंगोली, कळमनुरी, भोजला, पुसद, मेहकर असा रामकार्यार्थ प्रवास करून महाराज साखरखेर्ड्यास आले व तेथे केवळ एक दिवस थांबून डोंगर शेवली चिखली करून चैत्रवैद्य द्वादशीला माकोडीला आले. बरोबर दादासाहेब राजेगावकर, देसाई, रामदास आणि गणेश होता. तेथील त्र्यंबकराव जोशींकडे महाराजांचा मुक्काम झाला. चैत्रवैद्य द्वादशीला माकोडीच्या रामाचा वाढदिवस असतो. तेथे बहुतेक दरवर्षीच महाराज जात असत. 7 दिवस तेथील मंडळी नामसप्ताह करतात. रोज कीर्तन, भजन, प्रवचन व भरपूर अन्नदान होत असते. दुसऱ्या दिवशी श्री महाराजांनी कुरवंडीचे प्रवचन केले. अनेक भक्तांनी महाराजांकडून अनुग्रह घेतले. भोजन प्रसादास 700 मंडळी होती. सायन उपासनेनंतर रामरायाची गावातून भव्य अशी पालखी मिरवणूक निघाली. त्यानंतर रात्री 10 ते 1:30 वाजेपर्यंत प्रभाकरराव देशपांडे बोराखडीकर यांचे कीर्तन झाले. माकोडीच्या परिसरातील 15-20 खेड्यात महाराजांची अनुग्रहित मंडळी बहुसंख्येने असल्याने ती मंडळी महाराजांना आग्रहाने आपल्या गावी नेतात. प्रत्येक गावी महाराजांची पाद्यपूजा करून अनेक भक्त महाराजांचा अनुग्रह घेतात. याही वर्षी महाराज माकोडीहून पोफळी, वाडी, वडजी, उऱ्हा, टेंभी, जहागीरपूर, उमाळी आदी भागात लोकाग्रहास्तव गेले. टेंभीला महाराजांचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी काकडा झाला. श्री महाराज आल्याचे कळल्यामुळे गावातील व आजूबाजूच्या परिसरातील असंख्य मंडळी महाराजांच्या दर्शनास आली. काहींनी महाराजांची पाद्यपूजा केली तर काही अनुग्रह घेत होते. त्या दिवशी टेंभीला 100हून अधिक भक्तांनी महाराजांकडून अनुग्रह घेतला. हरे राम चा गजर सारखा चालू होता. सर्व परिसर रामनामाने दुमदुमत होता. तिथे काही भक्त जप करीत बसले होते तर काही भजनानंदात तल्लीन झाले होते. तेथे एका सद्गृहस्थाने महाराजांची पाद्यपूजा केली आणि आपल्या बोटातील सोन्याची अंगठी काढून तो ती महाराजांना देऊ लागला. तेव्हा श्री महाराज त्याला थांबवून म्हणाले, आपण कोणत्या गावाला राहता? तेव्हा तो इथे टेंभीलाच राहतो म्हणाला. तेव्हा श्री महाराज पुन्हा त्याला म्हणाले, हे पहा, उद्याही माझा येथेच मुक्काम आहे, तेव्हा ही अंगठी तुम्ही उद्या द्या. तेव्हा बरं म्हणून व श्री महाराजांना नमस्कार करून तो गृहस्थ निघून गेला आणि अंगठी देण्यासाठी किंवा दर्शनासाठीही तो पुन्हा आला नाही. श्री महाराज पाहता क्षणीच समोरच्या व्यक्तीची पारख करीत असत. सामान्यपणे लोक भावनेच्या आहारी जातात आणि लगेच दातृत्वाची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. परंतु ती भावना घटकाभर सुद्धा टिकेल की नाही याची निश्चिती नसते. म्हणून कुठल्याही गोष्टीचं दान करताना योग्य विचार करूनच दान करावं. उगाच कुणाचं तरी पाहून दान करू नये. वरील सर्व गावे करून श्री महाराज मलकापूरला वसंतराव देशमुखांकडे मुक्कामास आले. त्यांनी देवीला एक नवस केला होता व त्याच्या सांगतेसाठी श्री महाराज आले म्हणजे त्याची परिपूर्तता होणार अशी त्यांची धारणा व श्री महाराज चरणी निष्ठा होती. त्यांच्या विनंतीवरून महाराज त्यांच्या घरी आले. दुसऱ्या दिवशी देवीची व श्री सद्गुरू रामरायाची पूजा करून त्यांनी केलेला नवस पूर्ण केला. नैवेद्य आरती होऊन सर्वांनी प्रसाद घेतला. तेथून श्री महाराज बुलढाण्याला यशवंतराव क्षीरसागरांकडे जाण्यास निघाले. असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या दर्शनाची तळमळ अधिक तीव्र झालेल्या एका भक्ताला श्री महाराजांनी दिलेले दर्शन आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.